दिवस झाले मिस्टर उपोषणाला बसले। हे शासन हे सरकारी जे आहेत पोलीस अधिकारी, तहसीलवाले, CO साहेब, नगराध्यक्ष मॅडम, हे माझे मिस्टर मेल्यानंतर यांना बघायला येतील का? म्हणजे सामान्य जनतेला आवाज उठवायचा अधिकार नाही आहे का? हे अधिकारी झोपलेत का इतके? ह्यांना काय माहिती नाही? एवढ्या न्यूज चाललेल्या, हा माणूस इथे उपोषणाला बसला आहे, त्यांना समजत नाही आहे की काय करायचं। DCP बोलतो ह्या इकडे माझा मॅटर नाही, तहसीलदार बोलतो DCP कडे जा, DCP बोलतो नगराध्यक्षकडे जा, नगराध्यक्ष हे लोक बोलतात की CO कडे जा। म्हणजे हे फिरवाफिरवीचे कामं करण्यात हा माणसाचं काही बरं वाईट झालं तर जाब कोणाला विचारायचं आम्ही? आणि जर माझ्या नवऱ्याला काही झालं तर मी स्वतः जीवाचं बरं वाईट करेल, ह्याचं सरकारने जाब हे करावं। मी काय करायचं ते मी माझं करून घेईल म्हणावं, मला न्याय हवा आहे। जर आज फैसला नाही दिला तर मी नगरपालिकेत जाऊन तिथेच मी बसून घेणार आहे। जोपर्यंत मला न्याय नाही मिळत मी तिथून हटणार नाही। तहसील कार्यालय जाब विचारायचं आहे की त्याला सगळं माहीत असताना जमिनीचं त्याने एवढं हे केलेलं आहे, चोरी केलेली आहे, सगळे पुरावे आमच्या सोबत आहेत, मग का पाठीशी घालतात बिल्डरला? कशामुळं? आज सगळेजण मिळालेले आहेत, सगळे मिळून बिल्डरला पाठीशी घालतात, त्याच्यामुळे तेवढा माजला आहे ना, त्याला भीती राहिली नाही ह्याची सरकारची, कानूनची, म्हणून तो आज माणसं मेली काय जगली काय ह्या लोकांना त्याचं काही फरक पडत नाही। मी एकच हे करते की जर माझ्या नवऱ्याला काही झालं तर हे जे सगळे मिळालेले अधिकारी, बिल्डर, हे लोक सगळे जे आहेत हे जबाबदार राहतील। मी आज त्यांना चॅलेंज देते की जर माझ्या नवऱ्याला काही झालं तर त्यांनी माझी भरपाई द्यावी, माझ्या नवऱ्याला परत आणून द्यावं। ती बघा, एखादा सामान्य माणूस जेव्हा एक आवाज उठवतो ना अन्यायाविरोधात, तर त्याला अशाच खंडणीच्या केसमध्ये अटकवण्याचा प्रयत्न करतो आणि बोलतात ना की त्यांना एवढा पैशाचा माज आहे की ते त्या पैशाच्या जोरावरती काही करू शकतात, सगळ्यांना विकत घेऊ शकतात। म्हणूनच हे सगळे झोपले, आमच्यापर्यंत येत नाही। हे जर नगरसेवक लोक जर उपोषणाला बसले असते तर 2 दिवसात त्यांना हटवलं असतं उपोषण करून, त्यांचा न्याय करून। पण एक बोलतात ना संघटनेमार्फत जेव्हा माणूस आवाज उठवतो ना तेव्हा त्याची दखल कोणी घेत नाही, कारण सगळे मिळालेले असतात, सगळ्यांना हिस्सेदारी असते, म्हणून ती लोक आमच्यापर्यंत पोहोचत नाही। जोपर्यंत आपण दणका देत नाही ना तोपर्यंत हे जागे होणार नाही। आम्ही यांच्या बाबतीत तक्रारही नोंदवल्या की इथे जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही वरती जिल्हाधिकारी ठाण्यापर्यंत जाऊन आम्ही म्हणजे पत्रव्यवहार केलेले आहेत त्यांच्या विरोधात। आणि जर माझ्या नवऱ्याची तब्येत जास्तच खराब झाली तर आम्ही आझाद मैदानला जाऊन सरळ ह्यांना घेऊन आम्ही तिथे आंदोलन करणार आहोत। आणि त्यांना एकच आता मी हे सांगते की तुम्ही किती आम्हाला खोट्या आरोपामध्ये घुसवायचा प्रयत्न कराल तर ते शक्य नाही आहे। चौथ्या दिवशी उपोषण लावण्याचं 7वा दिवस आहे। 4थ्या दिवशी त्याने पत्रकार परिषद घेऊन आमच्यावरती खंडणीचा आरोप लावला। हा झोपला होता का एवढा दिवस? जर ह्याच्याकडे पुरावे होते, याला खंडणी मागितलीच होती तर पहिल्या दिवशी त्याने आम्हाला आमच्यावरती केस करून आम्हाला इथून उचलायला हवं होतं ना। आणि 7 वाजे संध्याकाळपर्यंत प्रेस कॉन्फरन्स संपल्यानंतर मी ह्यांना जेलमध्ये टाकेल, ह्यांना उचलेल। आज प्रेस कॉन्फरन्स घेऊन आज 4था दिवस उघडला। मग हा खोटा आहे, त्याने खोटे आरोप लावले, ह्याच्या विरोधात आम्ही याच्यावरती आबरूआबरूचा नावा ठोकणार आहोत आणि तक्रारही नोंदवली आहे आणि त्याने जातीवाद पण काढलेला आहे प्रेस कॉन्फरन्समध्ये, त्याच्या विरोधात आम्ही ॲट्रॉसिटीची केस पण दाखल करणार आहोत। आम्ही CO साहेबांना एक कॉल केला, ते म्हणतात मी शाळेचाच पहिला दिवस आहे त्याच्यामुळे आम्ही त्या कार्यक्रमामध्ये आहोत। म्हणजे यांना माणसाच्या जीवाचं काही पडलेलं नाही आहे, त्यांना माणूसाचं काही म्हणजे आहेच नाही। त्यांना इतर कार्यक्रम शाळा 5 वाजेपर्यंत 3 वाजेपर्यंत असेल ना, पण सकाळी हे लोक 10चा टायमिंग आहे म्हणजे कामकाजाचा, त्यावेळेस ते एवढी ते 2 मिनिटासाठी बघून जाऊ नाही शकत। बघूया आज कोणता अधिकारी इथे दखल घेतोय आणि जो अधिकारी इथे येईल तो इमानदार आणि जो नाही येणार त्याला बिल्डरने विकत घेतला असा आमचा संशय आहे। का हे लोक आमच्याकडे येत नाही? का पोलीस प्रशासनाची दखल घेत नाही? का कलेक्टर ऑफिसवाले इथे दखल घेत नाही? बिल्डरशी मिळालेले आहेत त्यांचे धागेदोरे, बिल्डर यांच्या सोबत आहे का? मग यांना असं का वाटतं की आपण तिकडे जाऊन यांना पाहावं नाही? माझे लहान मुलं आहेत, मी हा सगळं सोडून त्यांच्याजवळ बसते। आज मलाही जेवण जात नाही, मुलंही माझे डिस्टर्ब आहेत, मुलं पण माझे डिस्टर्ब आहेत, सगळा परिवार आमचा परिवारच एकदम हे झालेला आहे। त्याच्यामुळे आता जर यांना जर काही झालं तर मी कोणालाच हे नाही करणार।
ह्याची सगळ्या शासकीय अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी. बस माझं एवढंच म्हणणे. आणि मी महिला आहे आणि एक महिला म्हणून आता न्याय करावा आणि मला लवकरात लवकर याचा उत्तर द्यावं. आणि त्या बिल्डरची आम्ही जे तक्रार केली त्याला गजाआड करावं. पहिल्यांदा ही आमची मागणी आहे ती पूर्ण करा, कारण त्यांनी रहिवाशांबरोबर हे अन्याय केला आहे. त्यांच्या घरामध्ये पाणी घुसेल, त्यांच्या आत्ताच गटारांमध्ये माती चालली आहे. पाऊस आल्यावर काय अवस्था होईल? त्या गोरगरिबांनी कुठे जावं? हे माजलेले लोक AC मध्ये बसतात, त्यांना गरीबाची जाण नाहीये. गरीब मेला काय आणि जगला काय? आम्ही AC मध्ये आहोत, आमचे फ्लॅट आहेत, आमचे बंगले आहेत, आम्हाला काय गरीबाचं पडलंय अशी यांची भावना आहे. आणि आम्ही बाबासाहेबांचे अनुयायी आहोत, लेकरं आहोत, तर आम्ही हटणारे नाही आहेत. आमच्यात बाबासाहेबांचं रक्त आहे आणि आम्ही संविधानाला घेऊन चालणारे माणसं आहोत. त्यामुळे आम्हाला कोणती भीती नाही आहे. आम्ही कोणतं चुकीचं काम केलं नाही. चुकीचे ते आहेत म्हणून ते पळतात, ते सबूत द्यायला नाकारतात आहे, समोर येत नाही. म्हणून आता आम्ही हे उपोषण जोपर्यंत चालू राहील जोपर्यंत त्याच्यावरती गुन्हा बिल्डरवरती दाखल होत नाही आणि त्याला ब्लॅकलिस्ट केल्याशिवाय मी राहणार नाही. कारण तो एक नंबरचा चीटर बिल्डर आहे आणि त्याला ब्लॅकलिस्टेड केल्याशिवाय मी काही नुसतं बसणार नाही. जय भीम, जय शिवराय. मी तेजस तरवदे, ऑल इंडिया पॅन्थर सेना ठाणे जिल्हा युवक अध्यक्ष या पदावर कार्यरत असून आमच्या संघटनेचे शहर अध्यक्ष संजयभाऊ प्रसाद हे गेल्या 7 दिवसापासून आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत. ते काय स्वतःच्या घरच्यासाठी बसलेले नाही आहेत, ते लोकांच्या प्रश्नासाठी बसलेले आहेत. इथल्या प्रशासनाच्या विरोधात बसलेले आहेत. पुन्हा 7 दिवस झालेत, कुठल्याही प्रशासनाचा अधिकारी इथं आला नाही. एखाद्या राजकीय पक्षाचं एखादं उपोषण असतं ना, एका दिवसात उठतं का संघटनेचे लोक आहेत म्हणून, आंबेडकरवादी आहेत म्हणून, का सामान्य कार्यकर्ते आहेत म्हणून? कसला माज आहे हा बिल्डरला पाठीशी घालण्याचा? का त्याचा गुन्हा दाखल होत नाही? त्याची रॉयल्टी चोरलेला त्याचा पुरावा आहे. तिथल्या सिद्धार्थनगर झोपडपट्टीच्या लोकांना त्रास आहे, त्या लोकांच्या तक्रारी आहेत आमच्याकडे. नागरी संरक्षण दलाची जागा त्यांनी बळकावली आहे परमिशन नसताना. कशी बळकावली आहे? तरी त्याचा माल डंप करून लोकांच्या घरात पाणी शिरण्याचे चान्सेस आहेत. लोक बोलत आहेत, त्यांच्या मागण्या कुणी ऐकत नाही आहेत. त्यांच्या मागण्या घेऊन आज हे शहर अध्यक्ष आमचे इथं बसलेले आहेत. ते वेडे नाही आहेत, लोकांना न्याय देण्यासाठी बसलेले आहेत. आणि प्रशासन कोणाला पाठीशी घालतंय? धनदान का बिल्डरला? अरे कोणाचे आशीर्वाद आहे तुमच्या मागं? पैशाचा माज आहे. पण एक लक्षात ठेवा, आंबेडकरवादी हे माणूस आहेत आम्ही. झुकणार नाही, झुकवणार. या रस्त्यावर आहे ना, मरण जरी आलं तरी मारायला तयार आहेत आम्ही. उपोषणाचा आणि संघटनेच्या मी सांगतोय, गेल्या पहिल्या दिवसापासून त्यांच्या मागं ठाम उभी आहे संघटना आणि अजूनही आहे, इथून पुढेही राहणार आहे. पण परत एकदा इशारा देतोय, यांच्या जीवितात जर बरं वाईट झालं, तहसीलदार कार्यालय, नगरपालिकाचे CO, नगररचना विभागाचे अधिकारी हे जबाबदार असतील. आणि बिल्डर पटेल बिल्डर आहे, ज्यांनी आरोपसुद्धा केलेला खंडणीचा, हा आरोप तो सिद्ध करू शकला नाही. त्याच्यावर पण आम्ही संघटनेच्या वतीने ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करतोय. का? कारण की दलित माणसाची समाज माध्यमातून कुठलाही पुरावा नसताना बदनामी करणं हे ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा आहे. तो पण आम्ही लवकरच दाखल करतोय. पण मागण्या लवकर पूर्ण करावा, यांना न्याय द्यावा ही माफक अपेक्षा करतोय.